दुसरा दिवस उगवला. गत रात्र मला सुखाची झाली नाही. दुःखद आठवणी, अनुतापाची हाय हाय व दुःस्वप्न यामुळं मी करपून निघाले. सकाळी मी उठले उशिरा, पण शरीरात शक्ती नव्हती व मनाला उत्साह नव्हता. तरी पण आपण परक्या घरी आहोत याची जाणीव लवकरच झाली. जाऊबाईंना तार केली आहे याचंही स्मरण झालं. उठवत नव्हतं तरी उठले. मावशीनं आता कसं आहे, बरं वाटतं ना, असं विचारलं. मी तोंड देखलं हसले. मुखमार्जन आधी उरकलं. थोडा चहाही घेतला. तू स्वस्थ पडूनच राहा, मावशी म्हणाली. अंग धुवावंसं वाटलं धू, नाहीतर स्वस्थ पडून राहा. तुझा चेहरा फार उतरलेला दिसतो. कसली काळजी करू नको. घर परकं मानू नको. हवं ते माग, सांग. आधीच तशी धड पायांनी आपल्या घरी जा. मावशीला मी यथोचित उत्तर देऊन धीर दिला. तुझ्या आईला बोलवायची का तार करून, मावशीनं विचारलं. मी म्हटलं, काही नको. आमच्या ताई म्हणजे जाऊबाई आल्यानं काम भागेल. तसं काळजी करण्यासारखं काही नाही. मग आईला तार करून तिला कशाला चिंतेत पाडायची. मी वेणीफणी करण्यास आरशापुढं बसले. माझी मुद्रा मलाच भयप्रद वाटली. मी तशी रसरशीत प्रफुल्ल वदना होते, पण आज ते सारे तेज लोपलं होतं. गाल चोपले होते, डोळे निस्तेज होते, केसांचा तुकतुकीतपणा नाहीसा झाला होता. मी घड्याळाकडे पाहत राहिले. तास मोजू लागले. 6ला गाडीची वेळ होती. ताई तार पोचताच निघतील याविषयी मला खात्री होती, पण शंका व्याकुल मन. बाई तिथं नसल्या, त्यांना तार मिळाली नाही, त्यांची गाडी चुकली, पुढची मुंबईची गाडी सापडली किंवा नाही, किंवा काही अपरिहार्य अडचणींना त्यांना निघता आलं नाही तर माझं मन सारखं खालीवर होत होतं. दुपार उलटली. 3 होऊन गेले. 4 झाले. मार्ग प्रतीक्षा. गाडीची वेळ होण्याच्या आधी ताई आल्याचा भास, त्यांच्या आवाजाचा भास होऊ लागला. विकल होऊन मी अंथरुणावर पडून राहिले. मिनिटांनी वेळ मोजू लागले. माझ्याप्रमाणे मावशी ही वाट पाहत होती. तिची व ताईची ओळख प्रथम होणार होती. मी त्यांच्याबद्दल तिला कितीदा तरी सांगितलं होतं. लहानगी मालू ही नवीन एक आत्या येणार म्हणून नाचत होती. मी मनात ठरवून टाकलं होतं, ताई आल्या की त्यांच्या गळामिठी मारून ढसढसून रडायचं. 6 झाले. गाडी स्टेशनात आली असली पाहिजे. ताईंना घरापर्यंत यायला किती वेळ लागेल? 15 मिनिटं, 20 मिनिटं. मावशी, मालू गॅलरीत जाऊन उभ्या राहिल्या. मला इच्छा असूनही ते सामर्थ्य नव्हतं. अन ताई आल्या का कोण जाणे. मी भारी व्याकुळ झाले. डोळ्यावर हात आडवा टाकून पडले. गळ्यात जोराचा हुंदका आला. पुढचं मला विशेष कळलं नाही. ताईच्या मांडीत मी डोकं घातलं होतं. एक हात त्यांच्या कमरेभोवती टाकला होता. ताईंचा प्रेमळ हात माझ्या डोक्यावरून, केसातून, पाठीवरून फिरत होता. मी हुंदके दाबीत रडत होते. मावशी माझ्या प्रकृतीचे काही सांगत होती. ताईंना माझ्या या शोकविव्हलतेचा उलगडा त्यावेळी तरी झाला नाही, पण प्रसंगाला त्या धीर, गंभीर व शांत राहणाऱ्या होत्या. संधी साधून त्या माझ्या कानात एवढंच बोलल्या, मी आले आहे ना, आता घाबरायचं नाही, रडू करायचं नाही. हे घर परकं आहे. आपल्याला लवकर आपल्या घरी जायचं आहे. त्रास करून घेऊ नको. चिप. तोच धाकाचा स्वर, तेच प्रेम. यानंतर त्यांनी मला जीव घातलं असावं व थोपटून निजवलं असावं. मी जागी झाले त्यावेळी बाहेर चक्क उजाडलं होतं. ताई माझ्याजवळच बसून होत्या. मी डोळे उघडताच ताईंनी माझ्यावर झुकून माझं तोंड कुरवाळीत म्हटलं, झोप झाली छान, उठ. तोंड धुवायला पाणी इथं आणून देऊ की मोरीवर येतेस? मी शांतपणे मोरीवर जाण्याचं कबूल केलं. रात्रभर शांत झोप लागल्यानं मला बरंच त्राण आलं होतं. ताईंचं साह्य एवढं तेवढं घेत मी शौच मुखमार्जनादी विधी उरकले. चहा घेतला. ताईंनी माझी वेणीफणी केली. अंग धुणार? त्यांनी विचारलं. बंब पेटलाय? मी हलक्या सुरात विचारलं. त्यांच्या उत्तराची वाट न पाहता मी उशालगतची बॅग पुढं घेतली. त्यातील जाऊबाईंनी पाठवलेलं पुडकं काढलं. त्यातील त्यांच्या पत्राचे कागद तेवढे निराळे काढून ते बॅगेत टाकले आणि नंतर वरच्या पाकिटात सुद्धा ते कागद धुण्याच्या पिळ्याप्रमाणे पिळून ते ताईंच्या पुढे केले. यांनी म्हटलं, एवढं बंबात टाका पाहू, माझ्या गळ्याची शपथ. आम्ही दोघींनी एकमेकींकडे पाहिलं. जाऊबाई क्षणभरच घुटमळल्या. मी जिवंत राहावं असं वाटत असेल तुम्हाला तर ते कागद बंबात गेले पाहिजेत. ताईंनी अनुमती दिली. त्या जाऊ लागताच मी आणखी म्हटलं,
मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी, घरी जाण्यापूर्वी. जरा मला शक्ती आली की आपण बीचवर जाऊ नि बोलू. बरं, ताई आशीर्वादाच्या भाषेत म्हणाल्या. अगदी तिन्ही सांजा आम्ही दोघी जावा समुद्रकिनारी जाऊन पोचलो. संध्याप्रकाश संपला होता. काळोखाची छाया पडू लागली होती. वाढत्या चंद्राची कोर आकाशात दिसत होती. दूर दूर दिव्यांच्या मालिका दिसत होत्या. समुद्र हसत होता. लाटांचं तांडव सुरू होतं. वाराही हेलकावे खात जात येत होता. सर्वत्र गजबजाट होता. शांतताही होती. आम्ही दोघी दूर एकांतात जाऊन बसलो. दोघीही मूढ होतो. एकमेकींशी फारसं बोलतही नव्हतो. समोर क्षितिजापर्यंत पोचलेला सागरावर चंद्रमा. माझं हृदय भरून आलं. अद्यापी मला ढसढसून रडायचं होतं. घरात ती संधी मला मिळाली नव्हती. आम्ही बसल्यावर किती वेळ गेला कोण जाणे. ताई माझ्या अगदी जवळ होत्या. त्या शांत स्वरात म्हणाल्या, कुमुद, तुला काही बोलायचं आहे? बोल ना. अगदी मनमोकळेपणानं मी रुद्ध कंठानं विचारलं. चेहरा न दिसण्यासारखा काळोख पडत चालला होता. यामुळं माझ्या प्रश्नांचा परिणाम ताईंच्यावर काय झाला मला समजलं नाही. पण ताईंचा हात माझ्या पाठीवर आला. मला किंचित जवळ घेत त्या म्हणाल्या, सांग कुमुद, तुला काय बोलायचं असेल ते मनमोकळेपणानं बोल. बोलू? काय बोलू? ताई काय बोलू मी? मी हुंदका दाबीत म्हटलं, ताई, मी तुमची अपराधी आहे, फार अपराधी आहे. पण तुम्हीही किती निष्ठुर आहात. तुमच्या त्या पत्रानं माझ्या हृदयाचे शतशः तुकडे झाले आहेत. ताई, मला जगणंही नको वाटतं. का मला अशी दूर ढकलता? माझा बांध फुटला. मी गुडघ्यात मान घालून रडू लागले. ताईंनी क्षणार्धात मला आपल्याजवळ ओढली आणि घट्ट आपल्या हृदयाशी धरली. त्यांनाही अनिवार्य हुंदका आला. माझ्या डोक्यावर गाल टेकीत त्या म्हणाल्या, उगी बाळ उगी. ते पत्र मी सुद्धा रडत लिहिलं कुमुद. पण त्या पत्राचा तुझ्यावर एवढा आघात होईल याची मला कल्पना आली नाही. क्षमा कर बाळे, क्षमा कर नि आपला शोक आवर. रडू नको कुमुद, रडू नकोस. तुझं हे रडणं मला सहन होत नाही. त्यांनी माझ्या गालाशी गाल लावला. दोघींच्या गालांवरून अश्रू वाहत होते आणि एकत्र होऊन खाली आमच्या जुळलेल्या हातावर पडत होते. चंद्राची कोर पाहत होती. समुद्र हसत होता.